आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चालले जे ऑडिओ आहे ते, आणि ह्याच्यावरती जे आपण ट्यूटोरियल ते आपण आणले ना, हा व्हिडिओ तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशनमधून. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं VN इथे ओपन करायचं आहे. इथे VN ओपन केल्यानंतर होम स्क्रीनवरती होम स्क्रीनवरती आल्यानंतर इथे तुम्हाला वरती 3 डॉटच्या शेजारी QR कोडचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून हा जो QR कोड पाहताय इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हाच QR कोड आपण खाली दिलेला आहे, तिथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर इथून सिम्पली हा जो QR कोड आहे ते सिलेक्ट केल्यानंतर इथून आपला जो हा प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल. अशा प्रकारे हा जो प्रोजेक्ट आहे ते ओपन झालेला. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, इथे डाउनलोडचं ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर इथून तुम्हाला आता यूज टेम्पलेटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचे आता फोटो इथून असतील ते इथून सिलेक्ट करायचे आहेत. इथे आपल्याला 80 फोटो लागतील. जर तुमच्याकडे एवढे फोटो नसतील तुमचे स्वतःचे तर तुम्ही ना पुन्हा डबल ॲड करू शकता. मी तुम्हाला सांगेल. तर इथे पहिल्यांदा तुम्ही ना कोणते पण तुमचे जे 80 फोटो इथून फक्त सिलेक्ट करून घ्या. तर इथे आपण फोटो सिलेक्ट करून घेऊया जे आहेत ते. इथे आपण 80 फोटो इथून सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला खाली नेक्स्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती आता क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की तुमचा जो प्रीमियम आहे तो कसा झालेला आहे. अशा प्रकारे इथून प्ले करून तर इथून आपण काय फोटो होते ते इथून सेम टू सेम ॲड केले. तर पहिले जे आपले 4 फोटो आहेत ना ते इथून सेम टू सेम ॲड करायचे आहेत. ते कसं ॲड करायचं, हा जो पहिला फोटो आहे तो आपल्याला सेम ठेवायचा. त्याच्यानंतर दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर प्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपला जो फोटो असतील इथून सिलेक्ट करायचे अशा प्रकारे. तर इथे तुम्ही बघू शकाल की हा फोटो इथून आपण सिलेक्ट करून घेऊया. कुठे गेला फोटो, ओके इथे आहे. तर इथून सिलेक्ट करूया. तिसरा फोटो पण आपल्याला इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. चौथा फोटो पण इथून अशा प्रकारे प्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. तर अशा इथून पहिले 4 फोटो इथून ॲड करायचे सेम टू सेम. त्याच्यानंतर डायरेक्ट 14 फोटो आहे तिथे यायचं आहे. 14 ते 22 फोटो इथून आपल्या पुन्हा सेम टू सेम इथून ॲड करायचे अशा प्रकारे. सो हा 15वा आपला, तर इथून ॲड करूया हा फोटो 16वा अशा प्रकारे. अशा प्रकारे तुम्हाला 22पर्यंत इथून जे फोटो आहेत तिथून ॲड करायचे 14 ते 22पर्यंत. त्याच्यानंतर इथून आपला जो व्हिडिओ आहे इथून परफेक्ट ॲड होऊन जाईल, म्हणजे परफेक्ट होऊन जाईल. आणि इथून जर तुम्हाला कोणते फोटो बदलायचे असेल आता सांगितलं तुम्ही कशाप्रकारे बदलू शकता. डबल फोटो इथून कसे ॲड करू शकता. त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर इथून आपला जो हा व्हिडिओ आहे ते क्रिएट झाला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून जे पण क्वालिटी असेल इथून सिलेक्ट करायची नाही. इथून हा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून टाकायचा आहे.